महाराज, हे गावात शिबिर आयोजन करण्याचं प्रयोजन तुमच्या मनात कसं काय आलं? संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना आज गावागावामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाची झालेली अवस्था आपल्या डोळ्याने दिसत आहे। याचं कारण असं की जुनी जी वारकरी मंडळी आहे यांच्या संगतीमध्ये नवीन वारकरी जो घडायला पाहिजे त्या ताकदीने तो वारकरी पुढे येत नाही आहे, तो विद्यार्थी त्या ठिकाणी घडत नाही आहे। म्हणून गावातील विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेता वारकरी निर्माण व्हावा या हेतूने गावागावात टाळकरी प्राप्त व्हावे म्हणून या बाल संस्कार शिबिराचं आयोजन आम्ही नरदोळा या गावामध्ये या ठिकाणी केलं। रामकृष्ण। तुमच्यासोबत कोण होते? माझ्यासोबत माझे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू की आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही अध्ययन करत असताना दोघंही गुरुबंधू त्या ठिकाणी सोबत होतो। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचं 4 वर्षाचं अध्ययन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। आमचे आदरणीय गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण मोहन महाराज भोपळे यांच्या माध्यमातून आम्ही हे शिबिर या ठिकाणी संपन्न केलं। तुम्हाला गावातच शिबिर का ठेवा वाटलं? ज्यावेळेस आम्ही बाहेर गावाला जातो तेव्हा त्या ठिकाणी टाळकरी नसताना फार पंचायत होते, तेव्हा आपल्या गावात असं होऊ नये या उद्देशाने आम्ही आपल्या गावातच टाळकरी निर्माण व्हावे यावेळेकरता आणि गावात सुंदर विचार आणि संस्कारी या ठिकाणी विद्यार्थी तयार व्हावा या उद्देशाने शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि गावाकडून सुद्धा छान असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि आणखी प्रतिसाद जर मिळाला तर भविष्यात याच्यापुढे आपण ही जे अनिवासी होतं याला निवासी शिबिर करण्याचा प्रयत्न करू। खरंच सुरुवात करताना गावापासून करून गावात टाळकरी पकवाद वादक करून गाव एक चांगल्या प्रकारचा वारकरी संप्रदायाकडे वळावा ही मनोमन दोन्ही यात नवतरुणांची इच्छा आहे। यावेळी या शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार माननीय गजाननराव देशमुख यांनी भूषवलेलं होतं। मंडळी हॉल पाहून भरपूर आहे, जेवढा हॉल आहे तेवढे मुलं आहेत आणि तेवढ्याच मुली आहेत, मुली डबल आहेत मात्र, आणि पालक त्या मानानं कमी आहे। पालकांनी जर आपलं मुलगा मुलगी जिथं पाठवतो आपण तिथं जातो तो 10 दिवस 12 दिवस तर तो काय शिकलाय काय नाही हे पाहण्यासाठी आज खऱ्या अर्थानं यायला पाहिजे होतं प्रत्येकाच्या वडिलांना नाही तर आईनं, पण ती जागा कमी पडलीच ती तोही महाराजांचा एक प्रॉब्लेम उभा राहिला असता महाराजांना। आणि एक चांगलं बाल सुसंस्कार शिबिर या ठिकाणी निवासी नसताना एक चांगला आयोजित केला आहे आणि त्यातल्या उपस्थिती ज्या खुर्च्यावर बसलेली उपस्थिती आहे हे सुद्धा प्रेरणादायी आहे। समारोपीय कार्यक्रमाच्या अगोदरल्या दिवशी नरदोळा गावाला गावकरी विद्यार्थी आणि महाराजांनी प्रदक्षिणा मारली तेव्हा नरदोळा गाव पूर्ण भक्तिमय झालेलं होतं। विद्यार्थ्यांना आम्ही काय शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी काय आत्मसात केलं याचं प्रात्यक्षिक खरंच जबरदस्त होतं। विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी त्याकरता सूरज महाराज आणि मोहन महाराज यांनी तिथे 1 ते 5 नंबर दिलेले होते। जे 1 ते 5 नंबरवाले विद्यार्थी होते जे हुशार ज्यांनी आत्मसात केलं त्यांना तिथे भगवद्गीता आणि प्रमाणपत्र देण्यात आले। ज्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता त्यांना प्रमाणपत्राने सुद्धा भूषवण्यात आलं। खरंच सूरज महाराज पोहकार आणि हरिभक्त मोहन महाराज भोपळे तुम्हाला तुमच्या गावाप्रती किती प्रेम आहे यामधून सर्व दृष्टिक्षेपात आलं। असे शिबिर प्रत्येक गावात व्हावे अशी प्रत्येकांची इच्छा आहे। येणारा काळ हा जरी नरदोळा गावात अनिवासी शिबिर यावर्षी घेतलं तर पुढच्या वर्षी नक्कीच ते शिबिर निवासी घेण्याचे त्यांचे प्रयत्न राहतील असं म्हणण्यास काही हरकत नाही। गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसह। असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल। पुढचा व्हिडिओ आहे गन्ना का फन्नाची भविष्य।